गुड मॉर्निंग ऑल. लास्ट लेक्चरला आपण पाहायचंय बघा, लॅक ओपेरॉन नावाची कन्सेप्ट आपण संपवलेली होती. ठीक आहे. लॅक ओपेरॉन सगळ्यांना क्लिअर झालाय का? मी त्याच्यावरचे काही एमसीक्यू येतो आता आपल्याला, रिप्रेझेंटेटिव्ह एमसीक्यू. मला चॅटमध्ये उत्तर अपेक्षित आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का, किंवा तुम्ही हात रेज करायचा आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. याच्यातले काही प्रश्न विचारतो बघा मी आता. ती रेग्युलेटर जीन produces a product in a lac operon system, which is option 1 activator or option 2 repressor. रेग्युलेटर जीनचा प्रोडक्ट काय आहे? एकच उत्तर आलंय मला. का बरं? ओनली वन आन्सर. सर शेळके सर, शेळके सर गेले का? पुष्कर शिंदे म्हणतोय बोथ. बर, हा ऍक्टिवेटर. मला सांगा, लॅक ओपेरॉन मध्ये रेग्युलेटर जीन म्हणून कोण होती? विच वन वॉज द रेग्युलेटर जीन? कुठली जीन रेग्युलेटर जीन होती? आज उत्तर काय येत नाहीत रे चॅटमध्ये? डिफिकल्टी आहे का तुम्हाला चॅटमध्ये काय टाईप करायला? का तुम्हाला हे नाहीये, अलाउड नाहीये टाईप? ते पटपट पटपट उत्तर येऊ द्या. आज काही लोकांना उत्तर येत नाहीत का रे? एक आणि दोन उत्तर, 80 पैकी जर एक आणि दोन उत्तर येणार असेल तर कसं काय टॉपिक आपण पुढे नाही रे बाबा? किती लोकांनी घरी गेल्यानंतर लॅक ओपेरॉन वाचलाय? नाही, प्रत्येकाने सांगायचंय मला. आय एम एक्सपेक्टिंग रिप्लाय फ्रॉम ऑल वर अटेंडिंग द मीटिंग. आता येस ऑर नो लिहिण्यात तर काय हे नाहीये, अडचण नाहीये. ज्याने वाचलाय त्याने येस म्हणा, ज्याने नाही वाचला त्याने नो म्हणा. लॅक ओपेरॉन. बघा, मी जाऊन नावं वाचे ना, कुणी रिप्लाय नाही करत त्याची. मला प्रत्येकाची रिप्लाय अपेक्षित आहे. तरी रिप्लाय 20 आहेत. बाकीचे जे अटेंड करतायत की नाही 78 लेक्चर, तुम्हाला काय पडलेली नाही का लेक्चरची? का बरं तुम्ही रिप्लाय करत नाही? मग आपल्याला जितकं रिप्लाय आले पाहिजेत तितके आले पाहिजेत बाळांनो. एक तर इंटरॅक्टिव्ह सेशन्स आपले तितक्या क्लासमध्ये व्हायला पाहिजे, तसे होत नाहीत. आपण प्रयत्न करतोय करण्याचा. तुम्ही जर रिप्लाय देणार नसाल तर तुम्ही लेक्चर अटेंड करताय की नाही करताय हे कसं कळणार आहे? नुसतं जॉईन करून लेक्चर अटेंड करणं असं असतं का? आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. ठीक आहे.
The repressor gene which was present in a lac operon was I gene. ठीक आहे, रेग्युलेटर जीन जिला म्हणतो आपण, आणि तिचा जो एंड प्रोडक्ट होता तो रिप्रेसर होता, ऍक्टिव्हेटर नव्हता. इट वॉज ओनली रिप्रेसर. नेक्स्ट क्वेश्चन, रिप्रेसर विल जॉइन और बाइंड टू विच region in the lac operon? Repressor will bind at which region of lac operon? ठीक है, operator region. Lac operon is active when lactose is present or lactose is absent. Present पाहिजे. Now repressor is active in presence of lactose or in absence of lactose. Repressor in absence of lactose. In presence of lactose, repressor gets inactivated आणि lac operon मग काम करायला सुरुवात करतो. Which gene of lac operon is responsible for production of beta galactosidase? Z. Which is for A? A पासून काय प्रोडक्ट बनतो? आता एक सिंपल क्वेश्चन विचारतो, कदाचित मी हा डिस्कस केलाय की नाही केला मला माहित नाही, पण एक सिंपल क्वेश्चन विचारतो बघा मी आता. चित्र दिसतंय का सगळ्यांना? हे स्क्रीन विजिबल आहे का? Now you are having a lac operon where there is a special type of mutation called nonsense mutation in lac-Y gene. कुठलं म्युटेशन झालं? नॉनसेन्स म्युटेशन in a lac-Y gene. Then which of the following proteins can be synthesized? Option 1, beta galactosidase and transacetylase. Option 2, beta galactosidase, permease and transacetylase. Option 3, transacetylase. Option 4, beta galactosidase. कुठले प्रोटीन्स जर आपल्याकडे बनतील जर आपल्याकडे नॉनसेन्स म्युटेशन झालं वाय जीन मध्ये? बीटा गॅलेक्टोसाइडेज, ट्रान्सएसिटायलेज बनतील. ओके, अजून कोण आहे का उत्तर? ऑप्शन 1 म्हणजे तोच आला ऑप्शन. ओके, अरे बाकीचे उत्तर द्या. काय रे पुष्कर, उत्तर कुठे आहे? आशुतोष, पुष्कर, परमिएज मध्ये नॉनसेन्स म्युटेशन झालंय आणि परमिएज बनेल असं तुझं म्हणणं आहे? आशुतोष, उत्तर तुझं बरोबर आहे. व्हेरी गुड. आता मला सांगा, व्हॉट इज मिनिंग ऑफ नॉनसेन्स म्युटेशन? व्हेरी गुड सौरव. नॉनसेन्स म्युटेशन म्हणजे असं म्युटेशन ज्याच्यामध्ये आता एक कोडिंग जो काही आपला कोडॉन होता तो स्टॉप कोडॉन मध्ये काम करतो. मला सांगा, इथं जर स्टॉप कोडॉन आला वाय मध्ये तर वायच्या पुढे रिडिंग होणार का नाही होणार? वायच्या पुढे रिडिंग होईल का?
मग वायच्या पुढचा कुठलाच प्रोटीन बनेल का, किंवा वाय तरी बनेल का? नाहीच बनायला पाहिजे. म्हणजे एकच प्रोटीन बनेल, तिथून पुढचं प्रोटीन बनणारच नाही. सो नेहमी लक्षात ठेवा, नॉनसेन्स म्युटेशन वाय मध्ये आलं तर बनतो फक्त बीटा गॅलेक्टोसाइडेज. ना परमिएज बनतो ना ट्रान्सएसिटायलेज बनतो. कळलं काय सगळ्यांना? येस और नो? आता माझा एक तुम्हाला होमवर्क आहे. होमवर्क काय माहिती का? होमवर्क असा आहे की आजपर्यंत जो काही आपला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स झालाय तो सगळ्यांनी व्यवस्थित रीड करायचा आहे. आणि आपण मला वाटतंय आजचं सेशन आणि हार्डली आणखीन एक अर्धा तासात मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स टॉपिक संपणार आहे आपला. तर सगळ्यांनी काय करायचंय, येणाऱ्या वीक मध्ये मी टेस्ट ठेवणार आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आणि त्या टेस्टला मी एक्सपेक्ट करतो की एकच चॅप्टर आहे, म्हणजे कुणीही मला 300च्या आत नकोय. मॅक्सिमम ट्राय करा की 300च्या पुढे स्कोर गेला पाहिजे आपला. ठीक आहे. मग तुम्ही कसा अभ्यास करणार आहे, काय करणार आहे हे मला बिलकुल माहित नाहीये. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. शिकून छान झालेलं आहे आपलं. तुमचे डाऊट्स वेळच्या वेळी घेतलेले आहेत आपण. तर तुम्ही अगदी व्यवस्थित स्टडी करायचा आहे. आणि परत हे म्हणू नका की सर आता अचानकपणे टेस्ट कशी काय लागली. या वीक मध्ये कधीही तुमची टेस्ट होईल चॅप्टर संपल्यानंतर. तर कुणी चॅप्टर पोस्टपोन करायचा आहे, टेस्ट पोस्टपोन करायची असली कारण द्यायची नाही. सगळ्यांनी टेस्ट द्यायची. ठीक आहे. इज इट क्लिअर टू ऑल? हे मान्य आहे का सगळ्यांना? काय होतंय, अभ्यास कमी पडायला लागलाय तुमचा. आता बघा, ओपेरॉन सिस्टीम संपल्यानंतर आपल्याला एक पार्ट जो हँडल करायचा आहे तो आहे गोल्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नक्की काय होता आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला स्टडी करायचंय, थोडा थिअरॉटिकल पार्ट आहे. आणि याच्यात आपण काय करूया, थोडं बुक्सचा सपोर्ट घेऊया, कारण की थिअरी मधला कुठला एखादा पॉईंट मिस नको व्हायला. आपल्याला थिअरी खूप सारी आहे, ती स्लाइड्स मध्ये ऍड करणं डिफिकल्ट जातं. मग आपण थोडं बुकचा सपोर्ट घेऊया. शेअरिंग थांबलं असेल तुमचं तर काळजी करू नका. बघा, आपण आता थोडंसं पुस्तकातली थिअरी रीड करत करत पुढे जाणार आहोत. कशासाठी? ह्युमन जिनोम प्रोजेक्टसाठी. ठीक आहे. आता याच्यात महत्वाचं काय बघा, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ स्टार्टिंग ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट का स्टार्ट केला? बेसिकली काय बघा, ह्युमन जिनोमचा अखंड सिक्वेन्स आपल्याला माहिती असेल तर आपण काय करू शकतो, त्याच्यावरून कळेल आपल्या बॉडीमध्ये नक्की केवढा जिनोम आहे, आपल्या बॉडीमध्ये जिनोमवरती किती जीन्स आहेत आणि या जीन्सला काय काय फंक्शन्स आहेत, हे सगळं आपल्याला कशामधून पाहायला मिळू शकतं? ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ जिनोम? जिनोमची डेफिनेशन काय? तुम्हाला जिनोमची डेफिनेशन येत असेल तर सांगू शकता का? व्हॉट इज जिनोम? कॅन एनीबडी शॉर्टली डिफाईन जिनोम? बघा, लिहिणं थोडं डिफिकल्ट जात असेल. व्हेरी गुड, सानिका, उत्तर बरोबर आहे. Genome is nothing but
हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स. जिनोम म्हणजे काय असतो? हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. आता हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम याचा अर्थ काय माहिती का? आपला जो डीएनए आहे, आपण ऑर्गॅनिझम आहोत डिप्लॉइड. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे किती सेट्स आहेत रे प्रत्येक क्रोमोझोमचे? हाऊ मेनी सेट्स ऑफ क्रोमोझोम? उत्तर द्यायचंय सगळ्यांनी. इज देअर एनी डिफिकल्टी इन चॅट? चॅट मध्ये काही डिफिकल्टी आहे का रे बाळांनो? फार उत्तर लेट यायला लागलेत अजून. जेव्हा आपण म्हणतो वी आर अ डिप्लॉइड ऑर्गॅनिझम, तेव्हा आपल्याकडे 2 सेट्स आहेत क्रोमोझोमचे. आणि या 2 सेट पैकी एक सेट घेतला की त्याला आपण म्हणतो जिनोम. म्हणजे आपल्याला स्टडी 2n चा करायचा आहे का n चा करायचा आहे? तर याचं उत्तर आहे वी नीड टू स्टडी n. आणि आपल्या जिनोमची लेंथ ऑलमोस्ट 3 into 10⁹ बेस पेअर इतकी असते. 3 into 10⁹ बेस पेअर. म्हणजे जवळजवळ आपल्या बॉडीमध्ये आपल्या जिनोमकडे 3 बिलियन बेसेस आहेत. 3 बिलियन बेसेस. आता या ज्या 3 बिलियन बेसेस आहेत, या 3 बिलियन बेसेस आपल्याला स्टडी करायच्या झाल्या, तर या प्रोजेक्टला सुरू करताना त्यांनी एक एस्टिमेट केलं होतं की बाबा आपल्याला किती खर्च येऊ शकतो. तर ते म्हणतात अप्रॉक्सिमेटली एक बेस पेअर स्टडी करायला आपल्याला $3 इतका खर्च आहे पर बेस पेअर. म्हणजे तुम्ही या प्रोजेक्टचे एक काय म्हणू आपण प्राइस वाईज किती मोठा प्रोजेक्ट होता ते बघू शकता. 3 बिलियन बेस पेअर आहेत आणि एक बेस पेअर आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी $3 खर्च होणार आहेत. म्हणजे जवळजवळ $9 बिलियन हा प्रोजेक्ट. ठीक आहे. मग हा प्रोजेक्ट छोटा तर नसणार आहे. आता या प्रोजेक्टला सुरू करताना त्यांच्या डोक्यात काय काय होतं बघा. आपल्याला हे माहिती आहे 2 इंडिव्हिज्युअलचे फिंगरप्रिंट मॅच करतात का नाही करत मला सांगा. 2 इंडिव्हिज्युअलचे फिंगरप्रिंट मॅच करतात का नाही करत? ऑब्विसली नाही करणार. आणि ते कुणाचे मॅच करतात असं आपण लास्ट लेक्चरच्या शेवटी सांगितलं होतं. कुणाचे मॅच करतात? ट्विन्स. पण ते कसले ट्विन्स पाहिजेत? आयडेंटिकल ट्विन्स. व्हेरी गुड. जे आयडेंटिकल ट्विन्स असतील त्यांचेच फक्त मॅच करतील. मग आपल्या सिक्वेन्स्ड असेल तर आपण काय करू शकतो? ह्युमन जिनोम मध्ये नॉर्मली कुठल्या जीन्स असतात आणि कुठला सिक्वेन्स हा फंक्शनल नाहीये, ही सगळी माहिती मिळेल. आणि त्याच्यात सिमिलरिटी आणि डिसिमिलरिटी हे दोन्ही कंपॅरिझन करता येऊ शकतं 2 इंडिव्हिज्युअल मधले. मग आता हे सगळं आपल्याला वापरता येऊ शकतं फार्मसीसाठी, म्हणजे हेल्थ केअर मध्ये. एखादी क्राईम सीन असेल, की क्राईम सीनवरचा एखादा प्रॉब्लेम असेल, पॅरेंटल डिस्प्यूट असेल, बाळ कुणाचं आहे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला वापरता येतो ह्युमन जिनोम. मग आता त्याचा डीएनए सिक्वेन्स करणं हा आणि सिक्वेन्स करून प्रत्येक जीनचं फंक्शन फाइंड आउट करणं हे होतं पर्पज ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. दिस प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड इन 1990. सुरू कधी झाला? 1990. and it was completed in 2003. So it took almost 13 years to complete. किती वर्ष चालला हा प्रोजेक्ट? 13 वर्ष. इट वॉज अ मेगा प्रोजेक्ट. आणि 13 वर्षात या प्रोजेक्ट मध्ये आपला खर्च जो अपेक्षित होता तो होता $9 बिलियन. आता या प्रोजेक्ट मध्ये कुणी कुणी काम केलं? तर या प्रोजेक्टला सुरू करण्याचं काम बेसिकली अमेरिकेने केलं, युएसए. युएसएने युएस मधलं कुठलं डिपार्टमेंट ऑफ एनर्जी डीओई आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH म्हणतात त्याला. युएसए मधले कुठले 2 डिपार्टमेंट? डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या संलग्नित एकत्र काम करण्याने एक प्रोजेक्ट चालू झाला, ज्याला सपोर्ट नंतर युकेचा मिळाला, नंतर जपान, नंतर रशिया, नंतर चायना, अशा वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यात आला वेगवेगळ्या लॅब्स मधून. ठीक आहे. कारण की हा प्रोजेक्ट त्यावेळेसचा
फार एक मोठा आणि काय म्हणू आपण अँबिशियस प्रोजेक्ट होता, ज्याला कंप्लीट करण्यासाठी 13 वर्ष लागली. ठीक आहे. आता हा प्रोजेक्ट कंप्लीट करायला घेतला तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं बघा, आपल्याकडं आपण म्हणतोय की एक जिनोम सिक्वेन्स झालं तर 3 बिलियन बेस पेअर्सची माहिती मिळणार आहे आपल्याला. किती बेस पेअरची? 3 बिलियन, म्हणजे 3 × 10⁹. तर ते म्हणतात ही जी बेस पेअरची माहिती मिळणार आहे, ही माहिती स्टोअर कुठं करायची आपण? स्टोअर करण्यासाठी ते म्हणतात की आपल्याला पुस्तकात स्टोअर करून जमणार नाही. पुस्तकात जर स्टोअर करायचं असेल तर इमॅजिन करा, एक पुस्तक 1000 पेजेस. एका पुस्तकात किती पेजेस आहेत? 1000 पेजेस. 1000 पेजेस मध्ये प्रत्येक पेजेसवरती 1000 लेटर, म्हणजे आपले नायट्रोजनस बेसेस. अशी 3300 पुस्तकं, 3300 बुक्स लागतील आपल्याला, जर आपल्याला सगळा डेटा लिहून ठेवायचा झाला तर. म्हणजे विचार, डेटा नुसता लिहायचा झाला, 1000 पानाची 3300 पुस्तकं लागणार आहेत. हा डेटा आपण एवढ्या सगळ्या पुस्तकात लिहिणार, वापरा येईल का रे आपल्याला हा डेटा? कुणाला तरी जाऊन शोधायचंय, अरे ही जीन कशी आहे, तर आपण की कुठलं पुस्तक आणि कसं शोधणार, आणि हा पुस्तकांचा संच ठेवायचा कुठं, एवढा मोठा डेटा कुठे ठेवायचा? पॉसिबल आहे काय? इट्स नॉट पॉसिबल मॅन्युअली. मग याला सॉफ्टवेअर्स पाहिजेत, आणि सॉफ्टवेअर्स पाहिजे असेल तर कुठला डिपार्टमेंट येणार? तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT. आपण जो स्टडी करतोय तो बायोलॉजी आहे का केमिस्ट्री आहे? सगळ्यांनी सांगायचंय. वी आर डीलिंग विथ बायोलॉजी और केमिस्ट्री? ऑब्विसली बायोलॉजी. बट बायोलॉजीसाठी आपण सपोर्ट आता कुठल्या टेक्नॉलॉजीचा घेणार आहे? IT. म्हणून या दोघांना मर्ज करून एक नवीन ब्रांच बनवली बायोलॉजीची, जिला इथून पुढे म्हणणार आहे आपण बायो इन्फॉर्मॅटिक्स. ठीक आहे, इथं दिसत असेल तुम्हाला बघा, इथं कुठली नवीन ब्रांच आली? बायो इन्फॉर्मॅटिक्स. सो बायो इन्फॉर्मॅटिक्स इज नथिंग बट मेकिंग available softwares which are used for storing, copying, supporting, transferring, or analyzing the data which is obtained from the Human Genome Project. ठीक आहे. मग आता या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे गोल्स काय काय होते? पर्पज. पहिला तर पर्पज काय माहिती का? आपल्या बॉडीमध्ये किती जीन्स आहेत तेवढ्या फाइंड आउट करा. बरोबर आहे? सिंपल पर्पज. आणि या पर्पज साठी एक हायपोथेटिकल व्हॅल्यू दिली होती की किती जीन्स असतील. सो दॅट हायपोथेटिकल व्हॅल्यू वॉज identify all the approximately 20 to 25,000 genes in a human DNA. आता ह्या जीन्स फाइंड आउट करायच्या असतील तर अल्टिमेटली आपल्याला अख्खा बेस पेअरचा सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं आहे. सो डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ 3 बिलियन केमिकल बेस पेअर्स दॅट मेक अप DNA. बरं, हे सगळं आयडेंटिफाय केलं तर कुठेतरी स्टोअर पण करावं लागेल. स्टोअर दिस इन्फॉर्मेशन इन अ डेटाबेस. आपल्याला ही इन्फॉर्मेशन एका डेटाबेस मध्ये स्टोअर करावं लागेल, आणि हा डेटा कलेक्ट झाल्यानंतर डेटा वापरता पण आला पाहिजे, म्हणजे अनालिसिसचे टूल्स डेव्हलप केले पाहिजेत. इम्प्रूव्ह टूल्स फॉर डेटा अनालिसिस. सगळा डेटा आपण स्टडी करायला सुरुवात केली, डेटा मिळाला, त्याचं अनालिसिस केलं आणि काहीतरी कन्क्लुजन वरती पोहोचलो. हे कन्क्लुजन नुसतं स्टोअर करून ठेवायचं का वापरायचं? ऑब्विसली यूज करायचं. आणि यूज कोणासाठी करायचा? तर व्हेरियस काइंड ऑफ इंडस्ट्री विच इन्क्लूड्स मेजरली हेल्थ केअर इंडस्ट्री. मग काय म्हणलं? ट्रान्सफर रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू अदर सेक्टर्स सच ॲज इंडस्ट्रीज. मग या टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करतोय डेटा अनालिसिसच्या, जे काही रिझल्ट मिळाले डेटामधून ते आपण बाकीच्या इंडस्ट्रीला पण प्रोव्हाइड करायचं. आता याच्यानंतर पुढचं काय म्हटलंय बघा, ऍड्रेस द इथिकल, लीगल अँड सोशल इश्यू दॅट मे अराइज फ्रॉम द प्रोजेक्ट. व्हॉइस ब्रेक होतोय माझा? व्हॉइस येतोय का ते व्यवस्थित? सगळ्यांनी एकदा मला सांगायचंय. इज इट क्लिअर टू ऑल?
ओके, पुन्हा जरी ब्रेक झाला तरी मला ओके ब्रेकच होतोय अजून पण. अरे बापरे. लेट मी चेक इंटरनेट. इज इट क्लिअर? येतोय का व्यवस्थित आवाज? ठीक आहे, चला पुन्हा जरी असं काही झालं ना तरी मला लगेच सांगा चॅटमध्ये. हा, आता बघा शेवटचा जो पॉईंट होता ना, अड्रेस इथिकल, लिगल अँड सोशल इश्यू, ज्याला ELSI म्हणतात, हे जर व्यवस्थित करायचंय सगळ्यांनी. कारण की आता थोडस जे काही चाललंय का नाही ट्रेंड, एक तर सायंटिफिक बेस्ड ट्रेंड चालले आहेत, व्हायरस बेस्ड ट्रेंड चालले आहेत, ज्याच्यात सोशल इश्यू तयार झालेत, लिगल इश्यू तयार झालेत, इथिकल इश्यू तयार झालेत. ठीक आहे, तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. आपण हॉलिवूडचे पिक्चर बघतो बघा, खूप सारे लोक फॉलो पण करतात त्याला, आणि त्याच्यात कुठेतरी माणसांवरती प्रयोग चालू असतात, प्राण्यांवरती प्रयोग चालू असतात. कधी कधी एखादा प्राणी खूपच मोठ्या साईजचा बनतो, कधी कधी एखादा प्राणी फार इंटेलिजंट बनतो. आता याच्यात काय होतंय बघा, इज इट इथिकली करेक्ट टू डिस्टर्ब नॅचरली सिलेक्टेड स्पीसीज और देअर जीनोम? इज इट इथिकली करेक्ट? नो. मग आता इथिकली करेक्ट नसताना आपल्या ऍप्लिकेशन पर्पज साठी आपण काही चेंजेस करू शकतो, बरोबर आहे. मग हे चेंजेस करायचे असतील तर लिगल परमिशन लागेल. मग एक लिगल इश्यू आला. म्हणजे आपला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जेव्हा आपण हातात घेतला तेव्हा हे क्लिअर होतं की इथिकली पहिल्यांदा हे करेक्ट आहे का बघा. दुसरं, त्याला एक लिगल बाजू आहे, करायचं किंवा नाही करायचं, हा डेटा कुणाकुणापर्यंत पोहोचला पाहिजे, या डेटाचा मिसयूज नाही झाला पाहिजे, आणि सोशली त्याचा कुठलाही बॅड इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणून ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा फार अँबिशियस प्रोजेक्ट होता, ज्याचे जितके फायदे तितके तोटे पण असू शकतात. म्हणून महत्वाचा पॉईंट काय, टू अड्रेस इथिकल, लिगल अँड सोशल इश्यूज. कळलाय का हा मुद्दा सगळ्यांना? येस ऑर नो? आता बघा काय म्हणतात ते, द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज 13-year प्रोजेक्ट कोऑर्डिनेटेड बाय US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, ज्याला नंतर कोण आलं, वेलकम ट्रस्ट फ्रॉम UK, त्याच्यानंतर कोण आलं, जपान, फ्रान्स, जर्मनी, चायना, अदर्स. प्रोजेक्ट वॉज कम्प्लिटेड इन 2003. आणि मग जो डेटा मिळाला तो डेटा आपण वेगवेगळ्या पर्पज साठी वापरला. ठीक आहे, आता हे जेव्हा ह्युमन जिनोम बद्दल झालं तेव्हा बाकीचे सायंटिस्ट म्हणले, नाव इफ वी आर हॅव्हिंग कम्प्लीट जिनोम ऑफ ह्युमन, सेम वे वी कॅन हॅव कम्प्लीट जिनोम ऑफ नॉन ह्युमन ऑर्गॅनिझम ऑल्सो. ठीक आहे, आता नॉन ह्युमनचा पर्पज काय आहे आणि ह्युमनचा पर्पज काय होता, याच्यात थोडा फरक आहे बघा. ह्युमनचा पर्पज जो काय होता तो आपला होता की आयडेंटिफाय टोटल जीन्स आणि त्याच्या रिलेटेड फंक्शन. पण नॉन ह्युमनचा वापर कुठे कुठे होऊ शकतो बघा. नॉन ह्युमन जर आपण करायला सुरुवात केली ना तर काय काय होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इकोलायचा कम्प्लीट सिक्वेन्स आहे. येस, तो झालाय ऑलरेडी, कम्प्लीट जिनोम सिक्वेन्स करून झालाय कोरोना व्हायरसचा. आता बघा एखाद्या बॅक्टेरियाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि बॅक्टेरिया मधली जीन वापरायची, आणि ती जीन काय करते माहिती का, एक अँटीबायोटिक तयार करते. मग अँटीबायोटिकची जीन आपण आयडेंटिफाय करू शकलो तर हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये फायदा झाला. आपण अशी एखादी जीन जिच्यामुळे टॉक्सिन तयार होतो, हे टॉक्सिन तयार करणारी जीन एखाद्या बॅक्टेरियामधून काढली आणि एखादा प्लांटचा जिनोम सिक्वेन्स केला आणि त्याच्यामध्ये नेऊन टाकली तर त्या प्लांटमध्ये ते टॉक्सिन तयार होईल, आणि ते टॉक्सिन खाल्ल्यानंतर त्याच्यावरती जी आळी बसते तिची डेथ होईल, किडा बसतो त्याची डेथ होईल. तर काय झालं, आपलं प्लांट डिसीज रेजिस्टंट झालं, ऍग्रिकल्चर मध्ये फायदा झाला. आपण एखादी जीन काढली आणि जीन काढून एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये बॅक्टेरियामध्ये टाकली, तो बॅक्टेरिया आपल्याला आता
एनर्जी प्रोडक्शन करून देतो. एनर्जी प्रोडक्शन झालं. एखादा बॅक्टेरियामध्ये आपण अशी जीन टाकली जे जाऊन ऑइल्स खातील. ऑइल्स खातील आपल्याला माहिती आहे, समुद्रात जेव्हा ऑइलचं ट्रान्सपोर्ट होतो तेव्हा खूप सारं ऑइल स्पिल होतं समुद्रात आणि त्याच्यामुळे समुद्रावरती ऑइलचा लेअर येतो. ऑक्सिजन एक्सचेंज थांबतो समुद्रातला आणि तिथं असणाऱ्या ऑर्गॅनिझम वरती याचा वाईट परिणाम होतो याचा. मग हे ऑइलचा लेअर तसाच समुद्रात असला पाहिजे का आपण तो बाजूला काढला पाहिजे? बाजूला काढला पाहिजे. मग आपण असे खूप सारे प्रॉब्लेम जर आपण नॉन ह्युमन ऑर्गॅनिझम जर आपण सिक्वेन्स करायला सुरुवात केली तर खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला अड्रेस करता येतील. त्यातले काही इतर रिप्रेझेंटेटिव्ह दाखवलेत. हेल्थ केअर, ऍग्रिकल्चर, एनर्जी प्रोडक्शन, एन्व्हायरमेंटल रिमेडिएशन. रिमेडिएशन म्हणजे पुन्हा त्याला नव्याने पुनरुज्जीवित करणं. मग आता नॉन ह्युमन मॉडेल्स ज्यांचा कम्प्लीट सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे ते कुठले आहेत आणि हे IMP आहे, हे सगळ्यांनी अंडरलाईन करून व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. सिनोरॅबिडिटिस इलिगन्स, फ्री लिव्हिंग नॉन पॅथोजेनिक नेमॅटोड, ऍस्केल्मेन्स कॅटेगरीमध्ये येतो. कुठल्या अॅनिमल किंगडमचा कुठला फायलम? ऍस्केल्मेन्स. नंतर ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला म्हणजे कुठला? फ्रूट फ्लाय, आर्थ्रोपोडामध्ये येतो. प्लांट मध्ये कुठले 2 प्लांट हे कम्प्लीट सिक्वेन्स झालेले आहेत, राईस प्लांट अँड अरॅबिडॉप्सिस थॅलियाना. ही नावं आहेत की नाही, ही नावं तुम्हाला कॉलम A कॉलम B मध्ये मॅच करायला येते. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इज हॅव्हिंग कम्प्लीट सिक्वेन्स स्टडीड बाय ह्युमन? कुठला असा ऑर्गॅनिझम आहे ज्याचा कम्प्लीट सिक्वेन्स ह्युमन कडून स्टडी झालेला आहे? तर या दिलेल्या लिस्ट पैकी कुठलं एखादं नाव असू शकतं. सिनोरॅबिडिटिस इलिगन्स, ड्रॉसोफिला, प्लांट मध्ये राईस आणि अरॅबिडॉप्सिस थॅलियाना. ठीक आहे. आता मग सिक्वेन्सिंग जर करायचं असेल तर सिक्वेन्सिंग करण्यासाठीच्या मेथॉडॉलॉजी कुठल्या आहेत? व्हॉट आर डिफरंट मेथड्स फॉर सिक्वेन्सिंग द ह्युमन जिनोम? आता मेथॉडॉलॉजी मध्ये आपल्याला 2 मेथड्स आहेत किंवा 2 टेक्निक्स आहेत. एक म्हणजे एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग आणि दुसरा म्हणजे सिक्वेन्स अनोटेशन. ठीक आहे. आता दोघांमध्ये काय फरक आहे ते आपण घेऊया. ठीक आहे. मेथॉडॉलॉजी स्टार्ट करतो. इथपर्यंत कुणाला काही डिफिकल्टी आहे का? मेथॉडॉलॉजी मी एक्सप्लेन करायला सुरुवात करतो. म्हणजे इज देअर एनी डिफिकल्टी? ठीक आहे. आता बघा, मग आपण काय करूया, मेथॉडॉलॉजी डिस्कस करण्यासाठी जरा आता शेअर बदलूया. There are 2 different methods of sequencing. One is called as expressed sequence tags. पहिली मेथड कुठली आहे? एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स. आता एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स याचा अर्थ काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ जीन एक्सप्रेशन? जीन एक्सप्रेशन म्हणजे काय? काय होणार जीन एक्सप्रेशन मध्ये? जीन एक्सप्रेशन will result in formation of protein which will after a complete central dogma. सेंट्रल डोग्मा नंतर आपल्याला कम्प्लीट एक प्रोटीन मिळतो, त्याला म्हणतो आपण जीन एक्सप्रेशन. सेंट्रल डोग्मा मध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स येतात? सेंट्रल डोग्मा मध्ये येणाऱ्या स्टेप्सची नावं सांगायची आहेत. एकच. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं मला सांगा? What happens in a transcription? Very good. DNA to RNA. आता मला सांगा, DNA to RNA ही प्रोसेसच नाही झाली तर जीन एक्सप्रेशन होईल का? Will there be any gene expression? No. मग आता मला काय म्हणायचंय, जर आपल्याला एखादा प्रोटीन किंवा एखादी जीन एक्सप्रेस होऊन काय काम करते हे जर बघायचं असेल तर आपण त्याच्यातले mRNA कुठले कुठले तयार झाले?
हे आयडेंटिफाय केलं तर आपल्याला कळू शकतं की नाही की त्याच्याकडे असणाऱ्या जीन्स कुठल्या असू शकतात. कळतंय काय सगळ्यांना? आता तुम्ही म्हणायला पाहिजे सर mRNA तर हा RNA आहे आणि आपल्याला सिक्वेन्स डीएनएचा काढायचा आहे, मग कसं करणार तुम्ही? बरोबर आहे की नाही? या केसमध्ये आपण जी प्रोसेस करणार की नाही ती प्रोसेस असणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रथमेश. कुठली प्रोसेस करणार आपण? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन? काय असतं सांगा मला. व्हॉट इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन? RNA टू DNA. काय म्हणतो आपण त्यांना? RNA टू DNA. आता बघा मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. वी हॅव mRNA. आपल्याकडे काय आहे? mRNA. आफ्टर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन त्याचा काय बनेल रे? आफ्टर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन देअर विल बी अ स्ट्रँड ऑफ DNA. एकच बनू शकतो. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन झालं. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर mRNAचा काय बनला? DNA. आणि तो सिंगल स्टँडर्ड डीएनए असणार. आणि हा जो सिंगल स्टँडर्ड डीएनए याला म्हणतात cDNA. व्हॉट इज सी? सी फॉर कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे mRNA वरती जो सिक्वेन्स आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आता डीएनए कडे आला. डीएनएचा एक स्टँड आहे आपल्याकडं, तर त्या स्टँड वरून डीएनएचा कॉम्प्लिमेंटरी स्टँड काढू शकतो की नाही आपण? येस ऑर नो? एक्झॅक्टली. मग आता आपल्याकडं पुढच्या प्रोसेसमध्ये डीएनएचे दोन्ही स्टँड अवेलेबल आहेत आणि आपण आता आपल्या जीन मध्ये जो असणारा सिक्वेन्स आहे तो आयडेंटिफाय करू शकलो. ठीक आहे. मग इथं मिळाला आपल्याला डबल स्ट्रँडेड डीएनए. ठीक आहे. कळतंय का हे सगळ्यांना? mRNAचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करायचं, cDNA बनवायचा, cDNA मध्ये जो सिंगल स्टँड आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी डीएनए फाइंड आउट करायचा, म्हणजे आपल्याला डबल स्टँडर्ड डीएनए ची माहिती मिळेल. आता मग एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग याच्यात आपला A to Z जिनोम सिक्वेन्स होईल का फक्त कोडिंग रिजन सिक्वेन्स होईल? ऑब्विसली फक्त काय सिक्वेन्स होणार आहे? कोडिंग रिजन सिक्वेन्स होणार आहे. सो कोडिंग रिजन सिक्वेन्स होणार आहे असं का म्हणतोय? कारण की mRNA कोण बनवणार? कोडिंग वाल्या की नॉन कोडिंग वाल्या? ऑब्विसली कोडिंग वाल्या. सो क्वेश्चन नीटला येऊन गेलाय बघा. इफ यू वॉन्ट टू सिक्वेन्स कोडिंग रिजन ऑफ अ जिनोम देन विच टेक्निक शुड बी युज्ड? तर कुठली टेक्निक वापरणार आहे आपण सांगा? शॉर्ट फॉर्म EST लिहायचा आहे. एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग्स. कुठली टेक्निक वापरणार आपण? एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स. नाउ इन एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स which of the following is used for sequencing method? खालीलपैकी कुठला पार्ट सिक्वेन्सिंग मेथड साठी वापरतो आपण? mRNA का डीएनए? काय वापरला आपण? mRNA. सो लक्षात ठेवायचं mRNA आर युज्ड इन एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स. ठीक आहे. क्लिअर आहे का हे सगळ्यांना? पण आपण आता जो प्रश्न सॉल्व्ह केला तो प्रश्न फक्त आणि फक्त जीन्सचा झाला, कोडिंग रिजनचा झाला. आणि एक कन्क्लुजन काय माहिती का? अप्रॉक्सिमेटली approximately 2% DNA is coding DNA. आता मला सांगा म्हणजे एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग वरून किती टक्के डीएनए आपला सिक्वेन्स झाला? या स्टेटमेंट वरून सांगा मला.
अप्रॉक्सिमेटली 2%. मग आता मला सांगा, मग मोठा रिजन शिल्लक आहे आपला ऑलमोस्ट 98%, ज्याच्यामध्ये कोडिंग रिजन आहे का नॉन कोडिंग रिजन आहे? कोडिंग और नॉन कोडिंग? नॉन कोडिंग. आता असा रिजन आणि आपला कोडिंग रिजन असा दोन्ही सिक्वेन्स करायचा असेल, तेव्हा जी टेक्निक वापरतात त्याला म्हणतात सिक्वेन्स अनोटेशन. काय म्हणतो आपण त्याला? सिक्वेन्स अनोटेशन. मग बघा, कोडिंग रिजन आयडेंटिफाय करायचं असेल तर कुठली टेक्निक? EST. आणि कोडिंग प्लस नॉन कोडिंग असं दोन्ही करायचं असेल तर कुठली टेक्निक असणार? सिक्वेन्स अनोटेशन. म्हणजे A to Z स्टार्ट केला की शेवटपर्यंत सिक्वेन्सिंग करत जाणं, याला म्हणतात सिक्वेन्स अनोटेशन. आणि फक्त कोडिंग रिजन फोकस केला तर त्याला म्हणतो आपण एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग. दोघांमधला फरक कळलाय का सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? कळलंय का सगळ्यांना? व्हेरी गुड. मग आता आपण याच्यामध्ये कसं फॉलो करणार आहे या मेथड्सला ते बघूया. आता आपण जरा आता प्रोसिजर बघूया. मेथड कळल्या, नावं कळले आपल्याला, एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग आणि सिक्वेन्स अनोटेशन. परत एकदा मी रिपीट करतो. एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग आर यूज फॉर स्टडिंग कोडिंग रिजन अँड वेअर mRNA इज यूज फॉर सिक्वेन्सिंग. दुसरं, कोडिंग प्लस नॉन कोडिंग बोथ सिक्वेन्सेस or both type of DNA are sequenced by sequence annotation technique where A to Z start to end DNA is sequenced. ठीक आहे. मग आता याच्यासाठी प्रोसिजर काय आहे? प्रोसिजर काय आहे? ज्या ऑर्गॅनिझमचा आपल्याला डीएनए आयडेंटिफाय करायचा आहे त्याचा पहिला डीएनए आयसोलेट करावा लागेल, बाजूला काढावा लागेल. आयसोलेट केल्यानंतर तो डीएनए जो आहे ना, तो मला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या लॅबमध्ये ऍट ए टाइम स्टडी करायचा आहे. तर माझ्याकडं त्या ऑर्गॅनिझमचा खूप सारा डीएनए असणं गरजेचं आहे का कमी डीएनए असणं गरजेचं आहे? इट शुड बी इन अ लार्ज क्वांटिटी ऑर स्मॉल क्वांटिटी? काय वाटतं तुम्हाला? इट शुड बी लार्ज. मग आता लार्ज क्वांटिटी ऑफ डीएनए कसा आयसोलेट करायचा? समजा आपण म्हणूया तुमचा डीएनए आयसोलेट करायचा आहे मला. तुम्ही काय, तुमचं नाव जे काय आहे, तुम्ही कुणीही असाल, तुमचा डीएनए मला आयसोलेट करायचा आहे आणि तो लार्ज क्वांटिटीमध्ये आहे, तर मी काय करायला पाहिजे? तुमचा खूप सारा टिश्यू काढायला पाहिजे का? जो काही डीएनए मिळालाय त्याला मी आता रेप्लिकेट केलं पाहिजे. एक्झॅक्टली, व्हेरी गुड आन्सर. रेप्लिकेट केलं पाहिजे. मग रेप्लिकेट करणं याला आपण जरा वेगळ्या लँग्वेज मध्ये म्हणूया. आता इथून आपण एक वर्ड इंट्रोड्यूस करतोय ज्याला म्हणतो आपण ऍम्प्लिफिकेशन. काय म्हणूया आपण? ऍम्प्लिफिकेशन. व्हॉट इज मिनिंग ऑफ ऍम्प्लिफाय? ऍम्प्लिफाय म्हणजे काय रे? क्वांटिटी वाढत जाणं. ऍम्प्लिफाय म्हणजे काय होणं? क्वांटिटी वाढत जाणं. मग आपल्याकडे एक डीएनए ची कॉपी होती, तशा आपण 1000 कॉपीज बनवल्या, 1,00,000 कॉपी बनवल्या, 10,00,000 कॉपी बनवल्या, तर आपल्याकडं डीएनए ची क्वांटिटी आता खूप वाढलेली आहे. आणि ते करण्यासाठी जी प्रोसेस वापरतो त्या प्रोसेसला म्हणतात ऍम्प्लिफिकेशन. ठीक आहे. मग ऍम्प्लिफिकेशन साठी खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. कसं करणार? पण ऍम्प्लिफाय करण्यासाठी बघा, आपल्याला जो डीएनए ऍम्प्लिफाय करायचा आहे त्याच्यासाठी आपला डीएनए कुठेतरी आपल्याला घेऊन जावं लागेल आणि तिथं जाऊन त्याचे ऍम्प्लिफिकेशन करावं लागेल. आता तुम्ही विचार करा, आपल्याकडं ऍम्प्लिफिकेशन करण्यासाठी मशीन्स नाहीयेत. इमॅजिन काय करा, ऍम्प्लिफिकेशन करण्यासाठी मशीन नाहीयेत, तरी तुम्हाला डीएनए ऍम्प्लिफाय करून पाहिजे असेल तर बेस्ट मेथड कुठली ऍम्प्लिफिकेशनची? आपण अशी एखादी सेल निवडली जिचा रेप्लिकेशनचा टाइम हा फार शॉर्टर आहे आणि तिच्यामध्ये आपण आपला जो डीएनए ऍम्प्लिफाय करायचा आहे तो जर टाकला तर आपला डीएनए तिच्या बरोबर ऍम्प्लिफाय व्हायला सुरुवात होईल की नाही? येस ऑर नो? मग मला सांगा, सेल सायकल हा चॅप्टर आपला झालाय. ह्युमन सेल एकाच्या 2 होण्यासाठी किती वेळ लागतो?
ईस्ट सेल एकाच्या 2 होण्यासाठी किती वेळ लागतो? बॅक्टेरियाची सेल एकाच्या 2 होण्यासाठी किती वेळ लागतो? व्हेरी गुड. मग आता मला सांगा, आपण ह्युमन सेलचा डीएनए अँप्लिफाय करायचा, तर ह्युमन सेल निवडली पाहिजे का बेटर आहे ईस्ट किंवा बॅक्टेरिया निवडणं? बघा, आपण बॅक्टेरिया पण निवडू शकतो, ईस्ट पण निवडू शकतो. ह्युमन सेल जर निवडली ना, 24 तासात एकाच्या 2 होणार आहेत. म्हणजे आपला अँप्लिफाय होण्याचं स्पीड वाढणारच नाही ह्युमन सेल घेतली तर. मग आता ईस्ट आणि बॅक्टेरियामध्ये आपण आहे तसा जिनोम टाकणार का? आपला जिनोम हा थोडा आता बॅक्टेरिया सोबत मिक्स्ड असला पाहिजे. मिक्स्ड असला पाहिजे. मग याच्यासाठी काय केलं आपण? आर्टिफिशियल क्रोमोझोम्स बनवले. आणि जे क्रोमोझोम आता बॅक्टेरियामध्ये किंवा ईस्ट मध्ये टाकणार आणि त्यांचं अँप्लिफिकेशन करून घेणार आपण, आणि त्यांना म्हणतात ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम्स किंवा बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोमचा शॉर्ट फॉर्म आहे YAC. ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोमचा शॉर्ट फॉर्म काय आहे? YAC. आणि बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोमचा शॉर्ट फॉर्म आहे BAC. आता मला सांगा, जेव्हा आपण अँप्लिफाय करतोय डीएनए ला, तेव्हा डीएनए बनताना आपला आहे तसा बनला पाहिजे का कुठला पण बनला तरी चालेल? एक्झॅक्ट कॉपी बनली पाहिजे का कसा बनला तरी चालेल? एक्झॅक्ट सेम पाहिजे, बरोबर आहे. सेम असेल तर त्याला आपण क्लोन्स म्हणतो. क्लिअर आहे का? हा वर्ड वापरतो की नाही आपण, क्लोन? मग आता मला सांगा, जर तुम्हाला प्रश्न विचारला डीएनए क्लोनिंग टेक्नॉलॉजीसाठी कुठले 2 क्रोमोझोम्स आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये वापरले? इज इट क्लिअर टू ऑल? कन्सेप्ट समजली का सगळ्यांना? बघा, आता मी पुस्तकाकडे जातो आणि पुस्तकातली जी थिअरी आहे ती थोडीशी आपण आता वाचूया. काय म्हणतंय पुस्तक, बघूया आपण. The method involved 2 major approaches. One approach focused on identifying all the genes. बघा, आयडेंटिफाय काय करायच्यात? ऑल दी जीन्स दॅट आर एक्सप्रेस्ड ॲज काय म्हणून एक्सप्रेस झाल्यात? RNA रेफर टू ॲज एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग. ही पहिली मेथड जाईल. दुसरी मेथड अदर टू ब्लाइंड अप्रोच. त्याचा अप्रोच ब्लाइंड आहे. तो म्हणतोय की मी कोडिंग नॉन कोडिंग असं काय बघणारच नाही, सगळंच करणार. Blind approach of simply sequencing whole set of genome that contain all the coding and non-coding sequences, and later assigning different regions in the sequence with a function termed as sequence annotation. मग नंतर बघूया की त्याच्यात कुठला एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग नुसार जीन होता आणि त्याला मग आपण आयडेंटिफाय असाइन केलं. ठीक आहे. सो पहिला अप्रोच फक्त कोडिंग साठी आणि दुसरा अप्रोच कोडिंग प्लस नॉन कोडिंग साठी. आता आपल्याला हे माहिती आहे डीएनए 3 बिलियन बेस पेअरचा आहे, तर तो ऍट ए टाइम एक सिक्वेन्स म्हणून आयडेंटिफाय होणार का? नाही होणार. त्याचे तुकडे केले जाणार आणि तुकडे अँप्लिफाय करण्यासाठी क्लोनिंग केलं जाणार. आणि क्लोनिंग करण्यासाठी 2 कॉमन होस्ट कोण आहेत? तर बॅक्टेरिया आणि ईस्ट. आणि त्याच्यामध्ये आपला डीएनए पाठवण्यासाठी जे वेक्टर्स वापरले जातात, वेक्टर म्हणजे जे आपला डीएनए कॅरी करतील, त्यांना आपण म्हणतो बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम अँड ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. ठीक आहे. इज इट क्लिअर टू ऑल? आता याच्यावर काही प्रश्न आहेत बघा. फॉर एक्झाम्पल, विच
of the following two are used as a vectors for human genome project? कुठले दोन vectors वापरले? Vectors, BAC and YAC. Very good. Vectors विचारले बाळांनो मी. तुम्हाला जर विचारलं ना, which hosts are used for sequencing, तर उत्तर काय येईल? आता मात्र उत्तर येणार बॅक्टेरिया आणि ईस्ट. मग हे लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये डीएनए ट्रान्सफर करण्यासाठी जे वापरले ते होते व्हेक्टर्स आणि ते होते बीएससी आणि वायएससी. आता आपल्याला कसं कळलं, सॉरी काय कळलं, अप्रोच कळला की आपण कसं चाललोय. आता आपल्याला करायचं सिक्वेन्सिंग. मग सिक्वेन्सिंग करण्यासाठी आपण बघूया स्टेप्स काय काय आहेत. आपण हे रीड करत करतच घेऊया. The fragments were sequenced using automated DNA sequencer that worked on a principle of method developed by Frederick Sanger. आता मेथड काय होती एवढ्या डिटेल पर्यंत आपल्याला इथं नाहीये. फक्त आपल्याला याच्यावर प्रश्न काय येईल माहिती का, which of the following scientist method is used for a DNA sequencing method? तर उत्तर काय येणार आहे आपलं, फ्रेडरिक सॅंगर किंवा सॅंगर्स मेथड. पण हे लक्षात ठेवा, Sanger is also credited for sequencing the amino acid which are present in a protein. मग प्रश्न येईल, whose method is used for sequencing both DNA as well as proteins? काय उत्तर येईल तुमचं आता मला सांग. सॅंगर्स मेथड. ठीक आहे. डीएनए सिक्वेन्सिंग मध्ये पण त्याचंच नाव आहे आणि प्रोटीन सिक्वेन्सिंग मध्ये सुद्धा त्याचंच नाव आहे. मग काय म्हणतात बघा, these sequences were then arranged based on some overlapping regions present in them. This required a generation of overlapping fragment sequencing. Alignment of these sequences was humanly not possible. हा पॅरा समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला परत डायग्राम कडे घेऊन जातो. आता बघा, आपण सॅंगर्स मेथड फॉलो केली आणि आपण सॅंगर्स मेथड नुसार जे जे तुकडे आपल्या बॉडीमध्ये तयार झाले होते, जे जे तुकडे आपल्या बॉडीमध्ये तयार झाले होते ना, ते एक लार्ज डीएनए चे तुकडे तुकडे फ्रॅगमेंट झाले आणि त्याचं सिक्वेन्सिंग केलं. आता सिक्वेन्सिंग केल्यानंतर ते म्हणतात कुठली मेथड वापरा, तर ते म्हणतात ओव्हरलॅपिंग मेथड वापरा. कुठली मेथड, ओव्हरलॅपिंग. मग ओव्हरलॅपिंग करताना ते काय म्हणतात, काय करायचं, वी हॅव टू मॅच स्टार्ट अँड एंड ऑफ टू सिक्वेन्सेस. जे दोन तुकडे आहेत त्यांचा स्टार्ट आणि एंड मॅच करा. ज्या दोघांचा स्टार्ट आणि एंड कुठेतरी एका ठिकाणी मॅच होईल ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करतील. याचा अर्थ ते एकमेकांपासून तुटलेले दोन सिक्वेन्सेस. ठीक आहे. आता इथं कसं काय फाइंड आउट करणार बघा. आपल्याला पहिला जो तुकडा मिळाला तो काय होता बघा, CGTATCA GGCTA GGTTA. आता याचा शेवट आहे की नाही तो काय आहे रे, GGTTA. मग आपल्याकडं आता असा एक तुकडा आहे ज्याचा शेवट GGTTA. मग आपण काय करणार, याचा शेवट अजून कुठल्या या आयडेंटिफाय केलेल्या इथं जेवढे आहेत की नाही आयडेंटिफाय केलेल्या तुकड्याच्या सुरुवातीची जॉईन किंवा मॅच होते का हे बघितलं आपण. तर आपल्याला असा एक तुकडा सापडला ज्याची सुरुवात आणि याचा शेवट मॅच करतो. हे मॅच करण्यासाठी ते एकमेकांवरती ठेवून बघितले आपण, म्हणजे ओव्हरलॅपिंग केलं. आता ओव्हरलॅपिंग केल्यानंतर कळलं की हा दोघांमधला कॉमन पॉईंट आहे. मग कॉमन पॉईंट एकदाच लिहिला आपण बघा, हा सिक्वेन्स आहे तसाच लिहिला, कॉमन पॉईंट एकदा लिहिला आणि पुढे कंटिन्यू केला, आहे तो सेकंड सिक्वेन्स. आता सेकंड सिक्वेन्सचा एंड काय आहे तो बघितला आपण, CATA. याला मॅच करणारा कुठला अजून डीएनएचा सिक्वेन्स आहे का तुकड्यांमध्ये, तर आपल्याला सापडला अजून एक तुकडा. ज्याला पण हे कॉमन सापडलं ते कॉमन एकदाच लिहिलं, पुढचा सिक्वेन्स आहे तसाच लिहिला.
आता याच्या पुढचा तुकडा कुठला असेल हे फाइंड आउट करण्यासाठी आपण बघितलं शेवटी काय आहे, CACG. TACG असणारा एखादा तुकडा आपण आता या फ्रॅगमेंट मध्ये आयडेंटिफाय करणार, त्याला इथं ओव्हरलॅप करून ठेवणार आणि पुढचं सिक्वेन्स लिहिणार. असं करत 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 पहिल्या तुकड्यापासून शेवटच्या तुकड्यापर्यंत आपण एकमेकांना ओव्हरलॅप करत अरेंजमेंट करतो आणि थोडक्यात आपला एंटायर DNA सिक्वेन्स करून मिळतो. ठीक आहे, इज इट क्लिअर? ओव्हरलॅपिंग मेथड. ओव्हरलॅपिंग मेथड कळली का सगळ्यांना? बघा याच्यावरती काय काय प्रश्न येतात हे तुम्हाला मी अगदी सिंपल भाषेत सांगतो. फर्स्ट, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट साठी पहिली स्टेप काय? आयसोलेशन ऑफ DNA. पहिली मेथड स्टेप काय आहे? आयसोलेशन ऑफ DNA. DNA इज सिक्वेन्स्ड ऍज एंटायर DNA और इन द फॉर्म ऑफ द फ्रॅगमेंट. काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? व्हेरी गुड. Fragments are amplified or cloned by using which two vectors? हे फ्रॅगमेंट क्लोन कुठं केले आपण? बॅक्टेरिया आणि ईस्ट मध्ये, बाय युझिंग विच वेक्टर्स? BAC अँड YAC. ठीक आहे. आफ्टर सिक्वेन्सिंग विच टेक्निक वी आर यूज्ड फॉर अलाइनिंग दी फ्रॅगमेंट? कुठली टेक्निक वापरली आपण? ती सिक्वेन्सिंग टेक्निक आहे. अलाइनमेंट म्हणजे एकावरती एक ठेवणं, एका शेजारी एक ठेवणं, अलाइनमेंट झाली. तर टेक्निक कुठली? ओव्हरलॅपिंग. विच मेथड इज यूज फॉर सिक्वेन्सिंग द फ्रॅगमेंट? कुठली टेक्निक वापरली आपण सिक्वेन्सिंग करण्यासाठी? सॅंगर्स मेथड. ठीक आहे. आता ओव्हरलॅपिंग झालं सॅंगर्स मेथड नंतर. ओव्हरलॅपिंग केल्यानंतर आपल्याला एंटायर DNA सिक्वेन्स करून मिळाला. ज्याच्यामधला कोडिंग रिजन सिक्वेन्स करायचा असेल तर कुठली मेथड आपण फॉलो करणार? EST. आणि आपल्याला ब्लाइंड अप्रोच ठेवायचा आहे, कोडिंग प्लस नॉन कोडिंग, तर कुठली? ठीक आहे. मग असं करत करत आपला एंटायर जिनोम सिक्वेन्स झाला आणि जिनोम सिक्वेन्स झाल्यानंतर आपल्याला जे रिझल्ट मिळाले त्याला म्हणतो आपण आउटकम्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ठीक आहे. मग आता त्याचे आउटकम काय होते ते बघूया. ठीक आहे. आता बघा आउटकम काय होते. मी हे परत वाचतो बघा, तो पार्ट आपण रीड करायचा ठेवला होता. These sequences were then arranged based on their some overlapping regions present in them. This requires generation of overlapping fragment for sequencing. मग आपण ओव्हरलॅपिंग केलं की नाही? आता मला सांगा, एक सिक्वेन्स दुसऱ्यावरती ओव्हरलॅप करणं हे आपण हाताने लिहून करू शकतो का? येस ऑर नो? आपल्याला मॅन्युअली पॉसिबल आहे का 3 बिलियन बेस पेअर लिहित बसणं? नाही. मग याच्यासाठी काय पाहिजे? सॉफ्टवेअर पाहिजे ना याच्यासाठी आपल्याला. ठीक आहे. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झालं बायोइन्फॉर्मॅटिक्स थ्रू. सो देअरफॉर स्पेशलाइज्ड कम्प्युटर बेस्ड प्रोग्राम्स वेर डेव्हलप्ड. इथं दिसतंय आपल्याला कम्प्युटर बेस्ड प्रोग्राम डेव्हलप करण्यात आले. These sequences were subsequently annotated and were assigned to each chromosome. मग आपल्याला कळलं की बाबा जिनोम मध्ये कुठला जीन कुठल्या क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे आणि मग त्याच्यातली काही इन्फॉर्मेशन त्यांनी आता इथे दिली आपल्याला. सिक्वेन्स ऑफ क्रोमोझोम नंबर 1 हे अंडरलाईन व्यवस्थित करून ठेवायचंय. द सिक्वेन्स ऑफ क्रोमोझोम नंबर 1 वॉज कम्प्लिटेड ओनली इन मे 2006. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तसा संपला 2003 ला. पण त्याच्यातला एक क्रोमोझोम ज्याचा सिक्वेन्स कम्प्लीट कधी झाला माहिती का? 2006. मग प्रश्न येईल, विच वॉज द लास्ट क्रोमोझोम
ऑफ ह्युमन being to be sequenced completely? काय उत्तर येणार तुमचं? कुठला क्रोमोझोम होता जो कम्प्लीट सिक्वेन्स करायला सगळ्यात उशीर लागला? क्रोमोझोम नंबर 1. कुठल्या इयर मध्ये तो कम्प्लीट झाला? 2006. आता मला सांगा, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये टोटल किती क्रोमोझोम सिक्वेन्स झाले असतील? आपल्याला एकच सेट घ्यायचा आहे की नाही क्रोमोझोमचा? आपल्याकडे टोटल सेट्स किती आहेत? 2 सेट्स म्हणून ह्युमन कडे किती क्रोमोझोम असतात? 46. एक सेट घेतला तर किती? आपल्याला जिनोम करायचा म्हणजे 2 सेट घ्यायचे का एक सेट घ्यायचा? सिंगल और डबल? सिंगल. म्हणजे 23 तर कन्फर्म आहे. पण मला सांगा, 23 म्हणताना तुम्ही फिमेल मधले 23 घेतले तर काय येतील माहिती का? 22 ऑटोसोम आणि 1 एक्स क्रोमोझोम. बरोबर आहे? 22 ऑटोसोम आणि 1 एक्स क्रोमोझोम. पण मेल मधून घेतले तर काय येतील रे? 22 ऑटोसोम तर येतील, प्लस एक्स पण येईल आणि वाय पण येईल. बरोबर आहे? म्हणजे बघा, जर आपल्याला टोटल काउंट करायचं झालं तर 22 ऑटोसोम दोघांकडे कॉमन आहेत, एक्स क्रोमोझोम दोघांकडे कॉमन आहे, आणि 1 वाय जो मेलकडे आहे तो पण सिक्वेन्स करावा लागेल. म्हणजे 23 क्रोमोझोम सिक्वेन्स करायचे का 24 करायचे आपल्याला टोटल? 24. सो नेहमी लक्षात ठेवा, हाऊ मेनी क्रोमोझोम्स इन ऑल आर सिक्वेन्स बाय युझिंग ह्युमन जिनोम प्रोजेक्ट? तर त्याचं उत्तर काय आहे? 24. विच वॉज द लास्ट क्रोमोझोम टू बी सिक्वेन्स? आणि तो लास्ट आहे, याला कारण आहे, इट हॅज लार्ज नंबर ऑफ जीन्स. सगळ्यात जास्त जीन्स कुठल्या क्रोमोझोम वरती असतात? याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? क्रोमोझोम नंबर 1. आणि क्रोमोझोम असा की ज्याच्याकडे सगळ्यात कमी जीन्स होत्या तो म्हणजे क्रोमोझोम वाय. तो असा पण प्रश्न येईल, विच वॉज द क्रोमोझोम हॅव्हिंग लीस्ट नंबर ऑफ जीन्स? उत्तर काय येणार आपलं? वाय. मग बघा, this was the last of 24 chromosomes, that is 22 autosomes and XY to be sequenced. मग आता अजून टास्क काय होतं? अनदर चॅलेंजिंग टास्क वॉज असाइनिंग जेनेटिक अँड फिजिकल मॅप ऑफ जिनोम. जेनेटिक अँड फिजिकल मॅप म्हणजे एका क्रोमोझोम वरती कुठल्या जीन्स आहेत हा जेनेटिक मॅप झाला, आणि त्यांची पोझिशन दाखवणं म्हणजे फिजिकल मॅप झाला. ठीक आहे? This was generated by using information on polymorphism of restricted endonuclease recognition site and some repetitive sequences known as microsatellite. One of the application of polymorphism in a repetitive DNA sequence shall be explained in the next section, that is DNA fingerprinting. हा जो 5 लाईनचा पॅरा आहे तो एंटायरली आपल्याला डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक मध्ये वापरायचा आहे. त्यामुळे तो तुम्ही आता नाही डिस्कस केला तरी चालेल, मी तुम्हाला डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये सांगतो. मग आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला आउटपुट म्हणून काय मिळालं? व्हॉट वेअर द रिझल्ट? मग आता हे जे रिझल्ट मिळतात त्यांना म्हणतो सलाईन फीचर्स ऑफ ह्युमन जिनोम. या फीचर्स मध्ये आपल्याला कळलं की आपला ह्युमनचा जिनोम 3 बिलियन बेस पेअरचा बनलेला आहे. याचा अर्थ एक्झॅक्ट काय? एक्झॅक्ट अर्थ काय माहिती का? द ह्युमन जिनोम कंटेन्स 3164.7 मिलियन न्यूक्लियोटाइड बेसेस. एक्झॅक्ट व्हॅल्यू कळली आपल्याला. आता ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यासाठी द जीन, द ऍव्हरेज जीन कन्सिस्ट ऑफ. ऍव्हरेज जीन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा, ऍव्हरेज माहिती का रे सगळ्यांना? ऍव्हरेज कसं काढतात? समजा तुम्हाला सांगितलं एक गोष्ट 10 सेंटीमीटर लांब आहे, दुसरी गोष्ट 5 सेंटीमीटर लांब आहे, तिसरी गोष्ट 5 सेंटीमीटर लांब आहे, चौथी गोष्ट 4 सेंटीमीटर लांब आहे. 10, 5, 5, 4 4 गोष्टी आहेत. तर एक गोष्ट खूप लांब आहे, एक गोष्ट खूप छोटी आहे. पण जर तुम्हाला विचारली 4 ची ऍव्हरेज लेंथ किती,
तर तुम्ही टोटल करणार, डिवाइड बाय 4 करणार. एकाची 10 होती, दुसऱ्याची होती 5, तिसऱ्याची होती 5, चौथ्याची होती 4. मग याला डिवाइड बाय 4 केलं तर उत्तर येणार आहे 24/4, उत्तर येणार आहे 6. म्हणजे तुमच्या घेतलेल्या गोष्टीची ऍव्हरेज लेंथ किती होती? 6. तसं आपल्या बॉडीमध्ये एखादी जीन मिलियन बेस पेअरची असू शकते, एखादी जीन 10-12 बेस पेअरची पण असू शकते, एखादी जीन 1000 बेस पेअरची पण असू शकते. पण सगळ्याचा जर ऍव्हरेज काढला तर ऍव्हरेज जीन कन्सिस्ट ऑफ 3000 बेसेस. मिनिंग कळलं का सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? म्हणजे ऍव्हरेज लेंथ किती आहे जीनची? 3000 बेस पेअर. द साईज व्हॅरी ग्रेटली विथ द लार्जेस्ट नोन जीन. एकदम महत्वाचं, आपल्या बॉडी मधली सगळ्यात मोठी जीन कुठल्या प्रोटीनची आहे? डिस्ट्रॉफिन. विच प्रोटीन? डिस्ट्रॉफिन. आणि त्याच्यामध्ये किती बेस पेअर आहेत? 2.4 मिलियन बेस पेअर. एकटी जीन जिच्यात किती बेस पेअर आहेत? 2.4 मिलियन बेस पेअर. मग आता पुढं, the total number of genes is estimated at 30,000, much lower than the previous estimate, that is 80,000 to 140,000 genes. एक ग्रॉस इस्टिमेट्स काढल्या होत्या. ग्रॉस इस्टिमेट नुसार काय होतं? आपल्या जिनोमकडं 80,000 ते 1,40,000 जीन्स असू शकतात. काय वाटतंय तुम्हाला? इज इट ट्रू ऑर फॉल्स आफ्टर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट? उत्तर द्यायचंय. इज इट ट्रू ऑर फॉल्स? अरे उत्तर काय येत नाही चॅट? मला नाही होतंय का चॅट? विवेक, इट हॅज टू बी बेस पेअर्स. ठीक आहे. सो आपल्याला काय पाहायला मिळालं की इस्टिमेट होता 80,000 ते 1,40,000 जीन असायला पाहिजेत. पण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कम्प्लीट केल्यानंतर असं कळलं की ऑलमोस्ट 30,000 जीन्स आहेत. म्हणजे आधीचा इस्टिमेट चुकला. 80,000 ते 41,000 ही व्हॅल्यू चुकीची मिळाली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय मिळालं? ऑलमोस्ट ऑल, दॅट इज 99.9% न्यूक्लियोटाइड बेस आर एक्झॅक्टली सेम इन ऑल पीपल. जगात तुम्ही कुठल्याही ऑर्गॅनिझमचा, ह्युमन मध्ये बोलतोय मी, कुठल्याही ह्युमन बिईंगचा डीएनए काढला तर तो किती टक्के मॅच करेल मला सांगा? इस्टिमेट होत असतं ओल्ड आशुतोष. इस्टिमेट असतो, त्याला अप्रॉक्सिमेटली काढलेला असतो, हायपोथेसिस म्हणून. मग मला सांगा, आपल्या दोघांमध्ये, दोन ह्युमन मध्ये जो काय डिफरन्स आहे तो किती % डीएनए मुळे आहे? सो लक्षात ठेवा, आपल्यामध्ये डिफरन्सेस क्रिएट करणारा डीएनए हा फक्त आणि फक्त 0.1%. आणि या 0.1%चं महत्व तुम्हाला मी डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये समजून सांगतो, कारण की तिथे ते कॅल्क्युलेशन आहे आपल्याला. पुढे काय म्हणलंय बघा, द फंक्शन आर अननोन फॉर ओव्हर 50% ऑफ द डिस्कवर्ड जीन्स. आपल्याला कळलं की 30,000 जीन्स आहेत ऑलमोस्ट, पण त्याच्यातल्या 50% जीन्सचं काम आजही आपल्याला माहित नाही. फक्त एवढं कळलंय की त्या काहीतरी बनवतात, पण त्यांचं एक्झॅक्ट रोल कुठं आहे, कसा आहे, हे अजूनही आपल्याला अननोन आहे. सो एक स्टेटमेंट येईल, द 50% ऑफ द जीन्स डिस्कवर्ड आर स्टील अननोन फॉर देअर फंक्शन. असं स्टेटमेंट आलं तर हे ट्रू असणार आहे. मगाशी आपण सांगितलं, हाऊ मेनी % ऑफ जिनोम कोड्स फॉर प्रोटीन? लेस दॅन 2%. 2% किंवा त्याच्यापेक्षाही कमी कोड कशासाठी करतो? प्रोटीनसाठी. द रिपीटेड सिक्वेन्सेस मेक अप व्हेरी लार्ज पोर्शन ऑफ ह्युमन जिनोम. आता मला सांगा, जो डीएनए ह्युमन मध्ये कोडिंग रिजन मध्ये आहे, तो डीएनए हा एकदम युनिक असला पाहिजे, कारण की त्याने कोड केलेला प्रोटीन हा प्रत्येक जीन मधला वेगवेगळा असतो. त्यामुळं कोडिंग रिजनला जनरली काय म्हणतात? युनिक रिजन.
इज ऑल्सो नोन ॲज युनिक. मग नॉन कोडिंग जर असेल तर तो युनिक झाला का रिपिटेटिव्ह असू शकतो? काय वाटतंय तुम्हाला? इज इट युनिक ऑर रिपिटेटिव्ह? उत्तर द्यायचंय. इट हॅज टू बी रिपिटेटिव्ह. आता तो रिपिटेटिव्ह का असा बनला आणि तो एवढा मोठा का बनला याचं कारण तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला रिपिटेटिव्ह जिनोमचा महत्व कळेल. ठीक आहे. समजा आपल्याकडे एक रिजन आहे ज्याच्यातला हा ग्रीन वाला रिजन आहे ना, तो कोडिंग रिजन आहे. ग्रीन वाला रिजन काय? कोडिंग रिजन आहे. ठीक आहे. आता बघा, कोडिंग रिजन हा काय कोड करतो? इट कोड्स फॉर व्हॉट? उत्तर द्यायचंय. इट कोड्स फॉर व्हॉट? अरे उत्तर द्यायला एवढा वेळ का लागतो रे आज? इट कोड्स फॉर प्रोटीन. त्यासाठी RNA किंवा प्रोटीन साठी कोड करतो. व्हेरी गुड विवेक. आता समजा चुकून याच्यातला एक तुकडा, लाल मधला एक तुकडा बाहेर पडला डीएनएचा आणि तो इथे येऊन ऍड झाला. आपलं प्रोटीन बनेल का नाही बनणार? आपला कोडिंग रिजन आता कंटिन्युअस नाहीये, तो तुटलाय, त्याच्यामध्ये जाऊन एक लाल तुकडा ऍड झाला, तर आपला प्रोटीन बनेल का नाही बनणार? बिलकुल बनणार नाही. त्याच्यामुळं त्याच्यात डिस्टर्ब झालेला चालेल का आपल्याला? कोडिंग रिजन डिस्टर्ब झालेला चालणार आहे का? तर बिलकुल नाही. बट आता तुम्ही इमॅजिन करा, हा रेड रिजन काय रे? कोडिंग का नॉन कोडिंग? रेड वाला रिजन नॉन कोडिंग. आणि त्याच्यात समजा एक तुकडा अजून ऍड झाला, काय फरक पडला का नॉन कोडिंगला? कारण की कोडच नाही करत, त्याच्यात किती बदल झाले तरी काय फरक पडणार आहे का? नो. आणि हे बदल होताना काय होतं माहिती का? एखादा तुकडा सारखा रिपीट व्हायला लागतो, तिथंच ऍड होतो, तिथंच ऍड होतो, रिपीट व्हायला लागतो, आणि असे रिपीट जे तयार होतात यांना म्हणतो आपण रिपिटेटिव्ह सिक्वेन्स. मग पर्सेंटेज रिपिटेटिव्ह सिक्वेन्स जास्त असण्याचे चान्सेस पण जास्त झाले. म्हणून आपल्या जिनोम मध्ये ऑलमोस्ट नॉन कोडिंग रिजन 98% आहे आणि कोडिंग रिजन युनिक आहे, जो किती पर्सेंट आहे? ऑलमोस्ट लेस दॅन 2%. कळलं का रिपिटेटिव्ह कसा बनला तो? इज इट क्लिअर टू ऑल? मग आता हा रिपिटेटिव्ह सिक्वेन्स ज्याला काही डायरेक्ट फंक्शन आतापर्यंत नाहीये, ते फक्त कशासाठी वापरले जाऊ शकतात? तर रिपिटेटिव्ह सिक्वेन्स हा, अरे इंट्रॉन हे mRNA चे असतात, आपण डीएनए बद्दल बोलतोय. हा, आता हे रिपिटेटिव्ह सिक्वेन्स ज्यांना काही रोल नाहीये, पण त्यांचा वापर आपण कशासाठी करू शकतो माहिती का? इव्होल्युशन कसं झालं त्याच्यासाठी. ते कसं, ते आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये बघणार आहोत. फक्त आता रिपिटेटिव्ह सिक्वेन्स कळलाय का सगळ्यांना? येस ऑर नो मध्ये उत्तर द्यायचंय. ठीक आहे. मग आता पुढे काय कळलं आपल्याला आफ्टर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट? माहिती आहेत 2968, आणि सगळ्यात कमी कुणावरती होत्या म्हटलं आपण? वाय 231. ठीक आहे. आता बघा, सायंटिस्ट हॅव आयडेंटिफाईड 1.4 मिलियन लोकेशन. शास्त्रज्ञांनी अशा किती जागा शोधल्या? 1.4 मिलियन लोकेशन्स वेअर सिंगल बेस डिफरन्स, सिंगल बेस डीएनए डिफरन्स, याला म्हणतात सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम, प्रोनाउन्स एज स्निप्स, ऑकर्स इन ह्युमन. आता स्निप्स म्हणजे काय बघा, समजा माझ्याकडे एक सिक्वेन्स आहे ए,
आणि आता तो रिपीट व्हायला लागला ए 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 ए. हे रिपीट कुणाचे आहेत? एकाच बेस पेअरचे आहेत, एका न्यूक्लिओटाइडचे आहेत का वेगवेगळ्या न्यूक्लिओटाइडचे? सिंगल ऑर डिफरंट? काय लिहिणार आहे आपण याला? सिंगल. बरं तो एकदा दिसतोय का खूप वेळा दिसतोय? जर फ्रिक्वेन्सी खूप वेळा असण्याची असेल, खूप रिपीट असतील, पण ते सिंगल न्यूक्लिओटाइडचे असतील, तर रिपीट खूप वेळा असणं याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. आणि ते एकाच न्यूक्लिओटाइडचे आहेत म्हणून त्याला काय म्हणलं आपण? सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम, ज्याला SNP म्हणतात किंवा स्निप्स म्हणतात. आणि दोन ह्युमन बिईंग घेतले ना, तर या दोन ह्युमन बिईंग मध्ये रिपीट आणि त्यांचा असणारा नंबर कधीच सेम नसतं. फॉर एक्झाम्पल, दोन ह्युमन बिईंग मध्ये एच रिपीट होतोय, पण एखाद्या पर्सन मध्ये तो 1000 वेळा रिपीट होईल, तो दुसऱ्या पर्सन मध्ये तो 1,00,000 वेळा रिपीट होईल. म्हणजे कुठल्याच दोन इंडिव्हिज्युअल मध्ये रिपीट आणि त्यांचा नंबर सेम असतो का डिफरंट असतो? डिफरंट असतो. आणि याचाच वापर करून आपण करतो डीएनए फिंगर प्रिंटिंग. त्याचाच काय वापर केला आपण? डीएनए फिंगर प्रिंटिंग साठी. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? डीएनए फिंगर प्रिंटिंग मध्ये अजून क्लिअर होणार आहेत आपल्याला रिपीट. पण आउटपुट कळलं का ह्युमन जिनोम प्रोजेक्ट? आता मग याचा वापर कुठं करायचा? वेअर वी कॅन यूज दिस डेटा. बघा आता डेटा कुठं कुठं वापरणार आहे आपण. Deriving meaningful knowledge from DNA sequences will define research through coming decades, leading to our understanding of biological system. जनरल आहे, आपल्याला अजून कळत जाणार आहे बायोलॉजिकल सिस्टीम, जसं जसं डीएनए कळत जाणार आहे. This enormous task will require expertise and creativity of tens of thousands of scientists from various or varied disciplines in both public and private sector worldwide. मग आपल्याला याच्यावरती काम करायसाठी फक्त गव्हर्नमेंट असेच सायंटिस्ट नकोय, तर प्रायव्हेट सायंटिस्ट पण पाहिजेत, कारण की प्रायव्हेट फर्म जास्त फंडिंग करू शकतात. One of the greatest impacts of having human genome sequence may well be enabling a radically new approach to biological research. Biological research definitely advanced होईल. In the past, researchers have studied one or few genes at a time. With the whole genome sequences and a new high throughput technology, we can approach questions systematically and on much broader scale. Much broader scale. They can study all the genes in a genome, for example, all transcripts in a particular tissue or organ or a tumor, or how tens of thousands of genes and proteins work together in interconnected network to orchestrate the chemistry of life. हा पॅरा फार जनरल आहे, त्याच्यावरती कुठलाही प्रश्न येणार नाही. ठीक आहे. सो इथं आपला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता राहिला काय? सो आजचं सेशन मग थांबूया आपण. शक्य सर? हा बोला सर. हा सर, थांबतोय आजचं सेशन. हा 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 ठीक आहे. सर